आणि राज्यामध्ये खास करून मुंबईमध्ये सध्या आंबेडकर भवनाचा वादही चांगलाच गाजतो आहे। मुख्यमंत्र्यांनी गुपचूप पुनर्विकासासाठी परवानगी कशी दिली आणि जिथे खरतर 2च मजले उभे राहू शकतात तिथे 17 मजली इमारत उभी राहणार कशी असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री महाराष्ट्रापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय। आंबेडकर भवनाच्या विश्वस्तांनी 15 दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी आंबेडकर भवनाच्या इमारतीचं पाडकाम केलं, ज्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस असलेल्या प्रकाश आणि आनंदराज यांनी आक्षेप घेतलाय। काल याविरोधात मुंबईमध्ये भव्य मोर्चाही काढण्यात आला होता। सीताराम येचुरी, कन्हैया कुमार यांनीही या मोर्चात सहभाग घेतला। हे सगळं मध्यरात्री पाडण्यात आलं, त्यावेळेस वरच्या सभागृहात चर्चा सुरू होताना मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं सरकारच्या वतीनं तशा प्रकारची तशीच्या तशी इमारत बांधली जाईल। आणि तुम्हाला एक माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी एक कार्यक्रम झाला आणि डॉक्टर आंबेडकर भवनाच्या जागी उत्तुंग इमारत बांधण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हिरवा कंदील दाखवला आणि या इमारतीच्या करता त्यावेळेस राज्याकडनं 7 कोटी रुपये जाहीर केले। आम्हाला एक गोष्ट कळत नाही, ती इमारत पाडली, तिथं नवीन टॉवर करताना तुम्ही 7 कोटी जाहीर करता आणि आता पुन्हा त्या बाबतीमध्ये सांगितलं जातं की पूर्वीचीच वास्तू जशीच्या तशी हेरिटेज असणारी आम्ही त्या ठिकाणी बांधू।